अरे आपली शाळा पाडणार आहेत त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. शाळेमध्ये असताना 10-10 तास डुंगणाला डुंगण लावून एकत्र बसायचो आपण. लहानपणी काय काय किडे केले तर आपण. आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली ज्याला आपल्याच आईची लाज वाटते. आई बापाला विसरले, शाळेसाठी कसले येतात नालाय. तू कुठल्या शाळेमध्ये होता? नाही गेलो. गेलाच ना. नमस्कार. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अगदी पहिल्याच दिवशी एक नवीन मराठी चित्रपट प्रकाशित झाला. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. आणि माझ्या मते आपणापैकी खूप साऱ्या लोकांनी तो चित्रपट आतापर्यंत पाहिला असेल. चित्रपट प्रकाशित झाला आणि हळूहळू तो प्रचंड हिट मध्ये त्याची गणना झाली आणि नंतर तो ब्लॉकबस्टर अशा पद्धतीने तो चित्रपट मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झाला. आणि म्हणून त्या चित्रपटाची आपण चर्चा करणार आहोत, कारण अनेक वैशिष्ट्य आहेत त्या चित्रपटाची. नेहमीच्या धाटणीचा किंवा मराठी चित्रपटांची जी आपली एक पारंपरिक शैली आहे त्याच्यापेक्षा वेगळा चित्रपट आहे, वेगळा विषय आहे. आणि म्हणून त्याविषयी चर्चा करावीशी वाटली आपल्या अभिव्यक्तीवरती. आणि त्यासाठी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सन्माननीय हेमंत ढोमे आपल्या सोबत आहेत. नमस्कार हेमंतजी. नमस्कार. नमस्कार. आणि हे बरोबरच होतं की मागच्या वर्षभरापासून जवळजवळ मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी शाळांचा जो प्रश्न गंभीर झालेला आहे याविषयी चर्चा मोठ्या प्रमाणात सर्व माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये सरकारी पातळीवरती सुरू होती. वेगवेगळे वाद विवाद सुरू होते. या सगळ्यामध्ये कधी असं क्लिक झालं अचानक की हा एका प्रभावीपणे हा प्रश्न आपण एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडू शकतो, असं कधी जाणवलं? मला कायम असंच वाटायचं की आपण जे काही काम करू त्याच्यामध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून काहीतरी प्रबोधन व्हायला पाहिजे. म्हणजे मी जे विषय हाताळले तेव्हा हा प्रयत्न केला. माझा अगदी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सुद्धा बघतोस काय मुजराकर, त्याच्यामध्ये गडकिल्ल्यांची बिकट अवस्था. म्हणजे त्या चित्रपटात तेव्हा मी असं भाष्य केलं होतं की स्मारक जे अरबी समुद्रात बांधायचं आहे ते होईल की नाही माहीत नाही, पण ही जी खरी स्मारकं आहेत, खरे किल्ले आहेत, ते कोण जपणार. आणि आज त्याला बरोबर 9-10 वर्ष झाली त्या चित्रपटाला. ते अरबी समुद्रातलं स्मारक तर काही झालं नाही आणि 5 किल्लेही आपण नीट केलेले नाहीत. तर मला असं वाटतं की ते त्यावेळी म्हणणं फार गरजेचं असतं. चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, तुम्ही म्हणालात तसं. चित्रपटामध्ये सलमान खाननी मधून भांग पाडला की आपण मधून भांग पाडतो. मग बेल बॉटम घातल्या की आपण बेल बॉटम घालायला लागतो. हम आपके है कौन वगैरे सारखे पिक्चर आले होते तेव्हा सलमान जसे कपडे घालेल तसे लोकांनी आपल्या पोरांना लग्नात कपडे घातले. तर ते खूप प्रभावी माध्यम आहे, त्याचा इम्पॅक्ट फार लॉंग लास्टिंग असतो. तर मला असं वाटलं की इतका जवळचा विषय मराठी शाळा, म्हणजे मी स्वतः मराठी शाळेतनं येतो म्हणून नाही, पण आज जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने पटसंख्या कमी होती आहे, हा अत्यंत काळजीचा विषय आहे. आणि आपण आत्ता ग्लोबलायझेशनच्या काळात भलत्याच कशाच्या तरी मागे लागलो आहे आणि आपलं मूळ जे आहे, आपले रूट्स जे आहेत ते विसरत चाललो आहोत. तर मला असं वाटलं की ह्या बातम्या मी बघत होतो, अनेक शाळा पडत आहेत, बंद होत आहेत, खूप ठिकाणी त्याबद्दलच्या चळवळी किंवा माजी विद्यार्थ्यांनी घेतलेले लढे, अनेक लोक त्यासाठी कामही करत आहेत. तुमच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा हा विषय बोलला गेला आहे. तर मला असं झालं की हो, आपण जर आता ह्याचा एकदम लेक्चर देणारा चित्रपट केला तर हल्ली लोकांचं कसं झालं आहे, मला शिकवू नका. मग तुम्ही मला काही सांगायला गेलात की लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो. तर त्यांना थोडंसं कुरवाळत, थोडं ओरे सोन्या, ओरे राजा, पण हे महत्त्वाचं आहे, हे ऐक, असं करत आपण एक चित्रपट करावा. आणि सुरुवातीला त्याच्याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये शंका होती की हा चित्रपट असा खूप लिमिटेड प्रेक्षकांचा आहे का, मग इंग्रजी माध्यमातले लोक बघणार नाहीत का, आणि मग तू आता एवढा खर्च करून तो चित्रपट बनवतोयस तर मग त्याचे रिटर्न्स येतील का. मला पहिल्या दिवसापासून खात्री होती की हा विषय महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे हा विषय प्रेक्षकांपुरता नाही आहे, हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा विषय आहे. आणि त्याला जर तो त्या पद्धतीने समजावला गेला तर त्याला तो समजणार आहे. मला या चित्रपट केल्यानंतरच्या आर्थिक गणितं मी सोडून देतो, कारण आता तो व्यवसाय आहे, त्याला आपण व्यवसायासारखं ठेवून बाजूला ठेवलं पाहिजे. कारण जेवढे पैसे लावले तेवढे पैसे आले, हे पूर्ण झालं. ब्लॉकबस्टर आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा लावलेले पैसे परत आले.
आता इथून पुढची गोष्ट मला असं वाटते की त्याचा इम्पॅक्ट काय असणार आहे, म्हणजे त्या चित्रपटाने एक्झॅक्टली काय परिणाम साधला. तर त्या चित्रपटाने अनेक मंडळी अशी आहेत, आता आम्ही थिएटर व्हिजिटला जातो, म्हणजे चित्रपट संपला की प्रेक्षकांशी संवाद. बरोबर. हे मी आणि क्षितीने आमच्या प्रोडक्शन हाऊस थ्रू झिम्मापासूनच सुरू केलं की आपला चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात असतो तेव्हा थेट जाऊन प्रेक्षकांशी बोलायचं की तुला बाबा हा चित्रपट का बघावासा वाटला, कुठून कळलं या चित्रपटाबद्दल, मग हा चित्रपट बघून आता काय वाटतंय, आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, आम्ही अजून काय करू शकतो, अजून चांगला चित्रपट कसा बनवू शकतो. या गप्पांच्या भानगडीत ना लोक खूप भरभरून व्यक्त व्हायला लागले. लोक अक्षरशः डोळे पुसत रडत बोलत होते. खूप शिक्षक होते, खूप विद्यार्थी होते. अनेक विद्यार्थी असं म्हणाले की या चित्रपटाच्या निमित्ताने अशी आठवण झाली की आपण सरांना विचारलंच नाही सर तुम्ही कसे आहात, किंवा आमच्या बाईंना विचारलंच नाही बाई कसे आहात, किंवा आपली जी शाळा होती जिने आपल्याला घडवलं त्या शाळेला एकदाही आपण भेट दिली नाही उभ्या आयुष्यात. खूप सारे पालक असे होते की त्यांनी त्या क्षणी समोर आम्हाला सांगितलं की माझा मुलगा दुसरीत आहे. एक बाई होत्या, त्यांनी सांगितलं की तो दुसरीत आहे आणि तो इंग्लिश मिडियमला आहे आणि तो वर्गात ना इतरांच्या तुलनेत स्लो आहे. म्हणजे आम्ही घरी इंग्रजी बोलत नाही, घरी आई बाबा असतात ते बोलत नाहीत, पण त्याला इंग्रजी माध्यमात टाकलं आहे. आणि त्या म्हणाल्या की नाही आता मी पुढच्या वर्षी शाळा बदलणार, त्याला मराठी माध्यमात टाकणार. अनेक लोक असं म्हणायला लागले की एक प्रेग्नंट मुलगी होती, ती म्हणाली की मला तर वाटतं की गर्भसंस्कारच झाले माझ्यावरती आणि होणारं जे मूल आहे ते आता मराठी शाळेतच जाणार. अनेक तरुण मुली होत्या की ज्या असं म्हणाले की आम्हाला जे काही मूल होईल, मुलगा मुलगी, ते मराठी शाळेत जाणार. स्टेटसचा प्रश्न झाला की इंग्लिश मीडियममध्ये शिकतात मुलं म्हणजे आम्ही खूप भारी, असं काही नसतं. मराठी शाळेत शिकूनही मी स्वतः अकाउंटंट आणि खूप चांगल्या पोझिशनवर काम करते. खूप सरप्राईज आवडलं. राग मराठी शिकवणारे आहोत, ते संगीत शिकवतात, पण पूर्वी आपलीच मुलं म्हणजे फॉरेन रिटर्न मुलं मराठी बोलायला त्यांना कमीपणा वाटायचा, पण आता कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने आम्ही शिक्षक बोलायला लागल्यामुळे मुलं सुद्धा बोलायला लागली. आमच्याकडे माझी मोठी बहीण जिल्हा परिषद टीचर आहे. तिच्या शाळेची पटसंख्या इंग्रजी शाळेच्या बरोबरीची आहे. भाषेचा सगळ्यात जास्त फायदा मला झाला जेव्हा मी डॉक्टर बनले आणि माझ्या पेशंटशी जेव्हा बोलते मराठीत ना, ते मला त्यांच्यातलं समजतं. म्हणजे मला असं झालं की 100 लोकांना जरी आपण हे पटवून देऊ शकलो की आपण हे का करायला पाहिजे, बरोबर, तरी त्या चित्रपटाने खरा परिणाम साधला. म्हणजे आर्थिक गणित मी स्वतः कधी माझ्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती कधीही त्याचा आकडा टाकला नाही. मी कायम हे बघत राहिलो की काय कमेंट आल्या किंवा लोकांचं काय मन बदलतंय, आणि आजच्या काळात ते जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. तुम्ही आता बोलताना ओझरचा उल्लेख केला, परंतु ते खरोखर तो उत्सुकता आहे मोठी की आपण बघतो परिस्थिती, लोक मराठीच्या प्रश्नावर, भाषेच्या संस्कृतीच्या प्रश्नावरती आपण काही मुद्दे मांडले की लोक समाज माध्यमांवरती त्याला भरभरून प्रतिसाद देतात. परंतु खरोखरच एखादी शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढायची जर आपण घोषणा केली तर लोकांमधली उदासीनता आपल्याला लगेच जाणवते. समाज माध्यमांवरती हजारोंच्या संख्येने प्रतिसाद देणारे फार तर 10, 15, 20 लोक, 100 लोक तिथे आलेले दिसतात. अशा परिस्थितीमध्ये हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचं एक मोठी रिस्कच होती, एक मोठं धाडसच होतं, असं कधी वाटलं नाही मनामध्ये? वाटलं, व्यावसायिक दृष्टीने 100% वाटलं, कारण ह्या चित्रपटाला जो खर्च करावा लागला. आज खूप लोक याचं कौतुक करतात की हा चित्रपट मराठी चित्रपटासारखा दिसत नाही, फार सुंदर दिसतो, देखणा दिसतो, त्याची सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स, पात्र, गाणी, ह्या पातळ्यांवर खूप लक्ष दिलं गेलंय. आता हे करताना खर्च हा येतोच. सो ह्या चित्रपटाचं संबंध बजेट 6.5-7 करोडच्या घरात गेलं, म्हणजे त्याच्या पब्लिसिटी सकट. आणि मग आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की बापरे एवढा खर्च, 6.5-7 करोड तुम्हाला काढायचा, कारण मराठी चित्रपटांना पहिल्या आठवड्यात 45%, दुसऱ्या आठवड्यात 40%, तिसऱ्या आठवड्यापासून 30% एवढीच भागीदारी मिळते येणाऱ्या पैशातनं. म्हणजे जर आज चित्रपटगृहांनी समजा आजच्या एका शोचे 10,000 कमवले, तर आज 4थ्या आठवड्यात हे चित्रपट 3,000 वाट्याला येणार आहेत निर्मात्याच्या, 7,000 हे चित्रपटगृहाच्या वाट्याला जातात. तर म्हणजे हे वसूल करायला तुम्हाला तिप्पट धंदा करायला पाहिजे जी मूळ रक्कम आहे. तर 18 करोडचा धंदा तुम्हाला करावा लागेल तर तुम्ही लावलेले पैसे येतील. आणि 18 करोडचा धंदा तर आजकाल होत नाही मराठी सिनेमांना, फार फार क्वचित कधीतरी असं होतं. तर ही रिस्क व्यावसायिकदृष्ट्या 100% होती, पण मनामध्ये हा विश्वास होता
की मी म्हणलं तसं हा विषय सगळ्यांच्या जवळचा आहे. भले पहिल्या दिवशी आपल्याला असं वाटेल की प्रेक्षक कमी आहेत का, तर प्रेक्षकच हा सिनेमा चालवतील, प्रेक्षकच एकमेकांना सांगतील हा चित्रपट बघायला जा. आणि अगदी तेच झालं. म्हणजे समाज माध्यमांवरती ज्या पद्धतीने ट्रेंड करतोय तो आजही लोक रील बनवत आहेत त्याच्याबद्दल, शाळेबद्दल बोलत आहेत, आपल्या शाळेला जाऊन भेट देत आहेत. तर हा चित्रपट महाराष्ट्रानेच चालवला. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी प्रामाणिकपणे आपण काम केलं असेल तर एक अशी ताकद असते जी अदृश्य हात ज्याला आपण म्हणतो ते तुमच्यासाठी काम करतात. आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलं की बाकी सगळं होतं आपोआप. आज ते आर्थिक सगळं वसूल झाल्यानंतर ती जी रिस्क होती ती आठवते, त्या चर्चा आठवतात माझ्या आणि क्षितीच्या की अरे बापरे आपण कसं करणार आहे, कसं होणार. बरं, हा चित्रपट कुठल्याही स्टुडिओनी बॅक केलेला नाही, हा आम्ही बनवला, आम्ही डिस्ट्रीब्यूटसुद्धा केला. म्हणजे चलचित्र मंडळी हे जे प्रोडक्शन हाऊस आहे आपलं त्यांनीच तो डिस्ट्रीब्यूट केला. याचं संगीतसुद्धा आम्ही कुठल्या कंपनीला विकलं नाही, संगीतसुद्धा आपणच केलं डिस्ट्रीब्यूट. तर त्यामुळे ह्यावेळेला मोठा डोंगर डोक्यावर घेतला होता की सगळंच आपण करायचं आहे. पण सगळं आपण केल्यामुळे त्याचा फुल कंट्रोल आमच्याकडे राहिला. आणि मग त्याला ना कुठलं कॉर्पोरेटचं अप्रुव्हल हे करू का नको ते, म्हणजे आता वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही भेटी देत होतो. आता कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये बसणाऱ्या माणसांनी काय प्रश्न विचारला असता, याचा TG काय आहे, TG म्हणजे टार्गेट ऑडियन्स. तर हे तुम्ही शाळेमध्ये जाऊन ते कन्वर्ट होणार का, अरे ते कन्वर्ट होणार की नाही ह्याच्या पुढे आहे ना चित्रपट. म्हणजे तो चित्रपट कशासाठी आहे, तो का बनवला आहे हे प्रेक्षकांना पटवून देणं आज महत्त्वाचं आहे, ना की त्याच्या जाहिराती वेगळ्या पद्धतीने काहीतरी गल्ला भरू मेंटॅलिटी डोक्यात ठेवून करायला पाहिजे. सो त्याच्यामुळे हा सगळा प्रवास आता मागचा आठवतो, पण आज खूप समाधान वाटतं की बरं झालं आपण ही रिस्क घेतली. नाही, नक्कीच. आणि हा जो प्रश्न आहे, जो प्रश्न तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आणि सध्या ऐरणीवरती आहे, हा विषय महाराष्ट्रात कुठेही घडू शकला असता, कारण सगळीकडची ती परिस्थिती आहे. कोकण त्या प्रदेशाची निवड, अलिबाग आणि तो सगळा परिसराची निवड, म्हणजे ते काय त्याच्या मागचा हेतू असेल? मी स्वतः 1ली ते 10वी माझं शिक्षण रायगड जिल्ह्यात झालंय. माझे बाबा पोलीस खात्यात होते. माझं मूळ गाव शिरूर तालुक्यातलं पिंपरखेड हे गाव, म्हणजे आपण तसे गाववालेच आहोत. तर तिथून बाबांचं पोस्टिंग झालं होतं, पहिलं पोस्टिंग ठाण्यामध्ये होतं. तर माझा जन्म शिरूरचा आजीच्या गावी, पण ठाण्याला बालवाडी झाली. आणि बाबा पहिल्यांदा भरती झाले ते कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. पण स्वप्न मोठी होती, त्यामुळे कॉन्स्टेबलची नोकरी नौपाडा पोलीस स्टेशनला ठाण्याला पहिलं त्यांचं पोस्टिंग होतं. स्वप्न मोठी होती, अभ्यास करत राहिले MPSCचा. इतका जोरदार त्यांनी अभ्यास केला की ते नंबरात आले MPSCच्या. त्यांचं मी 1लीत असताना पहिलं पोस्टिंग होतं माणगाव पोलीस स्टेशन रायगड जिल्ह्यातलं इन्चार्ज म्हणून. आणि मी पाहिलं आहे त्यांना खूप जवळनं. एवढी मेहनत घेणारा माणूस, एका खेड्यातनं, छोट्या खेड्यातनं आलेला माणूस. त्यांनी नंतर MA सुद्धा कंप्लीट केलं त्यांचं नोकरी चालू असताना. मी अशा कुटुंबातनं येतो ज्या कुटुंबात पोलीस अधिकारी असणं म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की प्रचंड पैसा असणार. आपल्याला माहिती आहे का, म्हणजे आपण आजूबाजूला हेच बघत आलोय. पण तो माणूस अत्यंत क्लीन, कधीही कोणाचा 1 रुपया घेतला नाही, कोणाला दिला नाही, आपली नोकरी केली. 2-3दा त्यांची सरळ नोकरी केली म्हणून गडचिरोलीलाही बदली झाली, ते सगळं झालं. तर मी आयुष्यात ते लहानपणापासून बघत आलो की आपण आपलं काम करत राहायचं, काही कोणाकडनं अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आपण स्वतःला आरशात आपल्याला स्वतःला बघता आलं पाहिजे की आपण कोणाचं आजवर वाईट केलेलं नाही, आपण कोणी कुठल्याही चुकीच्या मार्गाने काही केलेलं नाही. आणि ही सगळी शिकवण ना मला त्या घडण्याच्या काळात मिळत होती, जी रायगड जिल्ह्यात झाली. कारण शाळेच्या वयात आपल्यावर ते संस्कार होत असतात. अनेकदा आजूबाजूला बघून रागही यायचा की बाकीचे पोलीस अधिकारी, मग त्या मुलांचे कपडे, त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्या, आणि असं व्हायचं सुद्धा. म्हणजे मी अनेकदा बाबांना म्हणायचो थोडं 11वीत वगैरे गेल्यावर, तुम्ही का नाही तसं सगळं केलं, त्यांचे बघा बंगले आणि हे. म्हणजे आमचं स्वतःचं बाबांच्या नोकरीतलं, म्हणजे त्यांच्या 52व्या वर्षी स्वतःचं घर झालं, जे ही कर्ज काढून असंख्य कष्ट करून आम्ही ते घर घेतलं होतं. तर ह्या सगळ्या घडण्यामध्ये त्या रायगड जिल्ह्याचा
फार महत्त्वाचा भाग आहे त्यांच्या आयुष्यातही आणि माझ्या आयुष्यातही. साहजिकच. तर मी जी शाळा पाहिली, मी ज्या शाळेत जगलो, मी जी पात्र किंवा जे शिक्षक आजूबाजूला पाहिले, ज्या पद्धतीचं कल्चर पाहिलं की समोर काय खाऊवाले असायचे, कसं असायचं, वर्गात काय काय असायचं, मग कुठल्या पद्धतीचे विद्यार्थी बरोबर असायचे, म्हणजे अनेक आगरी कातकरी मित्र माझे होऊन गेलेले आहेत. तर त्यामुळे तशी पात्र असली पाहिजेत म्हणून ती रायगडची निवड केली. मग रायगड जिल्ह्यात कुठे, तर अनेक शाळाही आम्ही फिरलो. मला स्वतःला खूप इच्छा होती की माझ्याच एखाद्या शाळेत करता आलं तर मला माझ्या एका शाळेची बातमी कळली की ती शाळाच आता नाही आहे, म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा. आणि मग बाकी शाळा, कर्जतची शाळा खूप मोठी आहे. तर मला ते अशी शाळा हवी होती जी दिसायला छोटी आहे पण मनानी मोठी आहे. आणि अशी शाळा सुदैवाने नागावला मिळाली. आणि नागावची ही प्रायव्हेटच शाळा आहे, ट्रस्टच चालवतं. आणि मी तिथे गेलो, मी त्यांना फक्त म्हटलं की आम्हाला चित्रपटाचं चित्रीकरण करायचं आहे. तर ते म्हणाले की थांबा, तुम्ही तो चित्रपट अनाऊन्स केला आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, तो करायचा आहे का इथे? तर म्हटलं तुम्हाला माहिती आहे? हो, आमच्या शिक्षकांच्या ग्रुपवर आलं होतं. ही शाळा तुमची, हा चित्रपट करायचा असेल तर ही शाळा तुमची. याच्यात मला मदत झाली आदेश बांदेकरांची सुद्धा, कारण आदेश बांदेकरांनी मला खूप फोर्स केलं होतं की नाही नाही तू अलिबागला कर, तू माझ्या बघण्यात एक शाळा आहे रे, मला नाव आठवत नाही आहे, मी तुला सांगतो. आणि आमचं एकदा चर्चेत असं झालं की मग त्यांनी मला फोन केला की अरे नागावला एक शाळा आहे, मला आठवलं. तर मी म्हटलं दादा मी ती बघून आलो आहे शाळा, तिथेच करतोय, मग तुला काय लागेल तो सपोर्ट माझ्याकडनं. आणि त्या शाळेमध्ये सबंध शूट झालं. आज जेव्हा मी ती, म्हणजे मी सुद्धा स्वतः चित्रपट बघतो तेव्हा मला असं झालं की ही शाळा नसती तर एवढा चित्रपट चांगला झाला नसता. कारण ते जे साधेपणा आहे त्या बिल्डिंगमध्ये, तो साधेपणा आजकाल खूप मिसिंग आहे. म्हणजे माझ्या वयाचे किंवा तुमच्या वयाचे जे कोणी सगळे लोक आहेत त्यांनी अशाच पद्धतीच्या शाळा पाहिल्यात. त्यांनी हे फॅन असलेले वर्ग, ट्यूबलाईटी असलेले वर्ग, एवढं पॉश काय पाहिलंच नाही. खरं तर जमिनीवर बसूनच शाळा पाहिल्या. मी स्वतःसुद्धा 1ली ते 3री जिल्हा परिषद शाळेत होतो. म्हणजे अगदी झाडाखालीच एक फळा लावला आणि झाडाखाली बसलेत, मग ते घरनं गोंडपाट न्यायचं, त्याच्यावर बसायचं, हेच मी केलेलं आहे. तर आता अशा पद्धतीच्या अशा बॅकग्राऊंडचा मुलगा, आज मी मास्टर्स केलं MSc इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आणि इंटरनॅशनल ट्रेड या विषयात केंट युनिव्हर्सिटी इंग्लंड इथे. तर हा एक पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा जो 1लीमध्ये झाडाखाली शिकलाय, त्याचा प्रवास इथून इथवर होऊ शकतो तो केवळ मराठी शाळेमुळे होऊ शकतो. कारण मला कायम असं वाटतं की ह्या ज्या आपल्या मराठी शाळा आहेत त्याची मैदानं, तिथले मास्तर पट्ट्या नाही खाल्ल्या तर कायच केलं मग. म्हणजे त्यामुळे त्या उभ्या पट्ट्याही खाल्ल्यात, त्या याच्यावरही पट्ट्या खाल्ल्यात, ते सगळे मार खाल्लेले. तर ह्या शाळांनी ना आपल्याला कणखर बनवलं, ज्याला स्ट्रीट स्मार्ट म्हणतो, की रस्त्यावर कुठेही जा, आम्ही आमचा रस्ता शोधू शकतो. अशा पद्धतीचं हे अपब्रिंगिंग ह्या शाळांनी दिलं. आजकाल आपण ज्या शाळा बघतो त्या खूप हायजीन, आणि मग आपल्याला टिफिन दिसतात आजकाल, असे फॅन्सी टिफिन असतात, ती फॅन्सी बस येते, ती दप्तरं, त्या कंपास पेट्या, त्याच्यावर होणारे खर्च, अरे बापरे बापरे, म्हणजे हे असं काही शाळांमध्ये असेल याच्यावर विश्वासच बसत नाही. आणि आता झालंय काय, आता माझ्या मते या भारतातला सगळ्यात मोठा बूमिंग बिझनेस ज्याला म्हणतो तो एज्युकेशन आहे. म्हणजे जिथं सर्वाधिक पैसा कमवला जाऊ शकतो असा भारतातला एकमेव व्यवसाय म्हणजे शिक्षण आहे. आणि आपल्या राजकारण्यांच्याच आहेत शाळा, इंटरनॅशनल स्कूल्स आणि असं सगळं. त्यामुळे ते तर काय बोलायलाच नको. मराठी शाळा, कोणी असं म्हणत नाही की एक मराठी शाळा मी दत्तक घेतो आणि ती चांगल्या अवस्थेत आणतो, जेणेकरून पालकांना असं वाटेल की माझं मूल याच मराठी शाळेत गेलं पाहिजे. अगदी फार कमी संख्या आहे. मी ह्या निमित्ताने खूप रिसर्च करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की पालकांची बऱ्याचदा इच्छा पण असते मराठी शाळेत टाकण्याची, पण तेवढ्या चांगल्या मराठी शाळाच नाही आहेत. म्हणजे आज मी इथे गोरेगावमध्ये आहे, दिंडोशी भागात एकही चांगली मराठी शाळा नाही जिथे मुलांना शाळेत टाकता येईल. मग पर्याय नसल्यामुळे पालकना इंग्रजी माध्यम निवडू लागलेत. काही पालक असेही आहेत की जे फॅशन म्हणून इंग्लिश मिडियमला टाकतात. पण हा फार मोठा प्रश्न आहे आणि जो एका रात्रीत सोडवता येणार नाही आहे. त्याला दीर्घकाळाचं काम लागणार आहे. अनेक मंडळी काम करतायत. मला असं वाटतं की हा चित्रपट हे त्याच एका चळवळीचा भाग आहे की आपण आपल्या दृष्टीने हा मुद्दा फक्त पोहोचवूया, बाकी त्याला वेळ लागेल असं वाटतंय. चर्चा सुरू झाली हे काही कमी महत्वाचं नाही. होय.
बरीच वैशिष्ट्य आहेत. आपण प्रत्येकाची चर्चा तर नाही करू शकत, परंतु संगीत, मगाशी तुम्ही ओझरचा उल्लेख केला, गाणी, मराठी चित्रपटाची जी परंपरा आहे संगीताची, गाण्यांची, त्या चाकोरीला छेद देणाऱ्या वेगळ्या प्रकारचं, वेगळ्या धाटणीचं संगीत आणि वेगळ्या प्रकारची गाणी, आणि ती प्रचंड हिट झाली सगळीच गाणी. अगदी म्हणजे ते सहलीला जायचं ते तर झालं, पण सगळी शाळेच्या आवारात, पिकनिकला सगळी गाणी. कसं काय म्हणजे सुचलं सगळं? जेव्हा चित्रपट करायचा ठरलं ना, तेव्हा हे लक्षात आलं की हा चित्रपट खूप मातीतला आणि आपला वाटला पाहिजे. त्यामुळे त्याची गाणी उगाच गिटार, वायलिन, वेगळेच गायक गातायत, ती फिल्मी नाही झाली पाहिजे, ती खूप आपलीशी वाटली पाहिजे. आणि चित्रपटाचं लिखाण चालू असताना फोक आख्यान हा कार्यक्रम मी बघायला गेलो होतो, आणि तो कार्यक्रम पाहून मी अक्षरशः डोळ्यात पाणी होतं माझ्या. एवढा भारावलो होतो मी की ही 24-25 वर्षाची मुलं हे स्टेजवर काय घडवत आहेत. नव्याने लिहिलेली गाणी, नव्याने चाली दिलेली गाणी, असं नाही की जुन्या गाण्यांचा ऑर्केस्ट्रा येतो, ते नवीनच अख्खं रचलंय. आणि जो विचार त्यांनी मांडलाय त्याच्यातनं लोकसंगीताचा आणि लोककलेचा, मी म्हणलं अरे बापरे, हे काय तुफान पोर आहेत. मी घरी आलो कार्यक्रम बघून, क्षिती नव्हती माझ्यासोबत, आणि मी क्षितीला म्हणलं, क्षिती आपल्या क्रांती ज्योतीचे संगीतकार ठरले. तर ती म्हणाली कोण? म्हणलं हे हर्ष आणि विजय, ज्यांनी फोक आख्यान हा कार्यक्रम केला. मग त्यांनी सिनेमा केलेला नाही आहे, सिनेमाचं संगीत वेगळं असतं, लाईव्ह संगीत वेगळं असतं, त्यांना जमेल का, कसं वाटेल. मी म्हटलं करू की, त्यांची तयारी आहे, आपली तयारी आहे, मिळून करू. आणि त्या पोरांना मी फोन केला तेव्हा ते एवढे एक्साइट झाले की अरे बापरे चित्रपट, दादा काय विषय आहे, कसं आहे. तर मी म्हटलं या तुम्ही, आपण विषय वाचू. विषय ऐकल्यावरती ते एवढे तेही भारावून गेले की अरे दादा, मराठी शाळा, भाषा, आम्ही जे फोक आख्यांमध्ये म्हणतोय तेच तू म्हणतोय, आपण तर एकत्र यायलाच पाहिजे, बघ तू अशी गाणी करू ना, आपण अशी धमाल करू ना. आणि त्या प्रोसेसला एवढी मजा आली. ते जे शाळा मराठी हे गाणं आहे, ते शाळा मराठी गाणं चित्रपटात नव्हतंच. म्हणजे ती सिच्युएशनच नव्हती तशी काही, 4च गाणी ठरलेली होती. आणि ह्या पोरांनी एक दिवस ना, मी सकाळी उठलो तर मला व्हॉइस नोट आलेली होती त्याची, विजयची, की दादा आम्ही एक गाणं बनवलं आहे, ते आम्हाला वाटतं ह्या पिक्चरमध्ये पाहिजे. म्हटलं पाहिजे म्हणजे सिच्युएशन नाही गाण्याची, कुठून पाहिजे? तर ते म्हणाले ऐकून तर बघ फक्त हे गाणं. आणि मग त्याने मला ते गाणं पाठवलं. मी म्हटलं नाही नाही, हे गाणं पाहिजे. कारण ह्या गाण्यामध्ये शाळा मराठी, या गाण्यामध्ये, ह्या शब्दांमध्ये, ह्या चालीमध्ये अख्खं बालपण आहे, अख्खी मराठी शाळा आहे, त्याला डायरेक्ट इमोशनल कनेक्ट आहे. आणि अशाच पद्धतीने एक 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 गाणं त्यांनी रचत नेलं. हाकामारी नावाचं गाणं, जे अत्यंत वेगळं आहे. ही आली हाकामारी, हाकामारी म्हणजे तुम्ही म्हणालात तसं आम्ही ना यशराज स्टुडिओजला ह्यांना गाणी रेकॉर्ड करायची होती. ह्यांचं ठरलं होतं, दादा ते काही करा, आम्हाला पैसे नको देऊ, पण आमची गाणी सगळी यशराज स्टुडिओला झाली पाहिजेत. म्हणलं हे यशराज स्टुडिओचं काय फॅड काढलं? नाही म्हणे, भारतातला सगळ्यात मोठा स्टुडिओ आहे, तिथे आम्हाला सगळे वादक आणून ते करायचं आहे. लाईव्ह रेकॉर्डिंग ज्याला आपण म्हणतो गाण्यांचं, म्हणजे ढोल, ताशे, तुमच्या त्या हलग्या संबळ, हे सगळं त्या पोरांनी 2 ट्रक, म्हणजे सर तुम्ही विचार नाही करू शकणार एवढं सामान होतं, वाद्य होती एवढी, आणि 20-20, 22-22 लोक एका वेळी वाजवत आहेत. म्हणजे मलाही असं झालं की बापरे, यांचा हा जो अट्टहास होता तो का होता. आणि त्यातनं जे कानावर पडत होतं ते इतकं नवीन होतं. आणि विजय दयाळ हे त्याचे साऊंड इंजिनियर आहेत तिथल्या स्टुडिओचे, नागपूरचे आहेत ते. तर ते मला म्हणाले की ह्या गाण्यांना अजिबात हात लावू नका, आणि ह्यांचीच पोरं गायला घ्या, ते सगळे तुझे प्रसिद्ध सुप्रसिद्ध गायक वगैरे घेऊ नको, कारण हे जे करतायत ते खूप वेगळं आहे आणि आपल्या कानांना आता तसं ऐकायला मिळत नाही. म्हणजे त्या माणसाने सुद्धा त्यांचं एवढं कौतुक करणं, या पोरांनी एवढं डिलिव्हर करणं. आणि तो ईश्वर अंधारे, ज्यांनी फोक आख्यान लिहिलं आहे, त्यांनीच ह्या चित्रपटाची गाणीसुद्धा लिहिली आहेत. त्याच्याकडनं येणारे शब्द एवढे रॉ, एवढे मनापासनं, त्याला ते मीटरचं गणित, हे शब्द मराठी सिनेमात चालतील की नाही हे सगळं सोडून दिलं होतं त्यांनी. म्हणजे हा विचारच नव्हता की ते, नाही तर असा विचार केला जातो ही हुकलाईन गुणगुणता येईल का, कारण आपल्याकडे तो पहिला विचार केला जातो गाणं बनवताना, ह्या गाण्यावर रील्स बनतील का. बरोबर. असा आम्ही काही या चित्रपटाच्या संगीताला विचारच केला नाही की रील्स का काय, हे गाणं आपल्या मराठी शाळेतलं वाटेल का,
हा एकमेव त्याला हे होता आणि मला वाटतं त्याच्यामुळेच तो परिणाम आत्ता साधला गेला आहे आणि त्याच्यामुळेच त्या गाण्यांना किंवा संगीताला एवढं यश मिळतं. खरं आहे. असं नाही की यशाची चव पहिल्यांदाच तुम्ही चाकताय, म्हणजे जी तुमची कारकीर्द आहे अनेक वेळा चित्रपट किंवा त्या कलाकृती कमी चालल्या असतील परंतु वेगळ्या गोष्टी त्या कलाकृतींची चर्चा झालेली आहे. चित्रपट मागच्या काही टप्प्यामध्ये तर चांगले सक्सेस झालेले आहेत. म्हणजे आम्ही जिम्मा बघितला, जिम्मा पार्ट 2 बघितला, फर्स्ट क्लास दाभाडे बघितले, ते प्रचंड सगळे हिट झालेले चित्रपट आहेत आणि त्यातूनही कुठे ना कुठे तुम्ही प्रत्येक वेळेला लहान मोठा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, अगदी फर्स्ट क्लास दाभाडेपर्यंत सुद्धा. आता हा पूर्णपणे समाजाच्या दृष्टीने महत्वाचा विषय मनोरंजक पद्धतीने जरी हाताळला असला तरी त्याला इतकं मोठं यश लाभलं, हे समाधान निश्चित थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं असेल. हे जास्त भारी वाटतंय. म्हणजे ज्याला आपण कमर्शियल सिनेमा म्हणू शकत नाही, म्हणजे कोणीही हा विचार नाही करणार की असा विषय आपण कमर्शियल सिनेमात आणूया. मी कुठल्या स्टुडिओकडे गेलो असतो तर स्टुडिओ डेफिनेटली कुठलाही स्टुडिओ म्हणाला असता अरे हे चालेल का, नक्की याचं काय होईल. आता हे चालेलच्या पुढे गेलंय. आता आम्हाला असे फोन येत आहेत की म्हणजे आत्ता आला होता मंगरूळ, आपल्या इथलं मंगरूळ नावाचं गाव आहे, त्या शाळेमध्ये 1100 विद्यार्थी आहेत, आम्हाला त्यांना सिनेमा दाखवायचा आहे. मी त्यांना म्हटलं थांबा, ते कायदेशीर बाबी आहेत, आत्ता चित्रपटगृहात सिनेमा चालू आहे, मला थोडं बोलू द्या, त्यातनं एक वाट काढू द्या आणि आपण दाखवूया. कारण ते म्हणाले आमच्या इथे चित्रपटगृह नाही किंवा काही नाही. बऱ्याचशा शाळा अशा आहेत ज्यांच्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ पण नाही की मुलांना घेऊन चित्रपटगृहात जाऊन दाखवायचं. तर आता आम्ही असं ठरवलं आहे, मी आणि क्षितीनी, की इथून पुढे हा चित्रपट शाळांमध्ये आपण आपल्या बाजूनेच दाखवायचा जिथे शक्य आहे. म्हणजे आता आम्ही एक नंबर दिला, ईमेल ID दिला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करतात शाळा आणि ते असं म्हणतात की नाही आम्ही काही वर्गणी काढून तुम्हाला देऊ. तर आम्ही असं ठरवलं की ज्यांना जसं जमेल तसं. काहींना असं झालं की आम्हाला जमत नाही आहे. मी ह्या निमित्ताने सगळ्या माजी विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्या मार्फत निवेदन देतो की आपण आपल्या शाळेसाठी एक काहीतरी करूया. म्हणजे मी बऱ्याचदा असं म्हणतो की प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे वळून जर पुन्हा पाहिलं आणि एकदा जाऊन आपल्या मास्तरला, बाईला किंवा शाळेला विचारलं की बरे आहात ना तुम्ही, तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ही. तर ह्या निमित्ताने मला असं वाटतं की ही चर्चा किंवा ही चळवळ आपण सगळे मिळून सुरू करूया. या निमित्ताने शाळांमध्ये ते चित्रपट दाखवले जाऊ देत, पालकांनी ते बघू देत. जे आत्ता मराठी माध्यमात आहेत त्यांना हा कॉन्फिडन्स येऊ दे की आपलं सगळं चांगलं होणार आहे. कारण हा एक उगाचच न्यूनगंड आहे की मराठी शाळेत आम्हाला टाकलंय कारण आई बाबा गरीब आहेत. नाही, असं अजिबात नाही आहे. हे कुठलं तरी दुय्यम आहे आपलं माध्यम आणि काहीतरी एक न्यूनगंड त्याच्याबद्दल ठेवायला पाहिजे असं मला वाटत नाही. तर ह्या निमित्ताने हा चित्रपट पाहून तो कॉन्फिडन्स येऊ शकतो, त्या शिक्षकांना एक उभारी मिळू शकते, त्या शाळांना एक असं वाटू शकतं की आपण जे काम करतोय ते चांगलं आहे आणि ते करत राहायला पाहिजे. तर आता खरोखर तुम्हाला सांगतो की आता त्या अर्थार्जनाच्या पलीकडे आम्ही चाललो आहोत आणि आम्हाला असं वाटतं की शाळांच्या माध्यमातून, माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्था, आता राजकारणी मंडळीसुद्धा भोंडल्याचे आणि बिंडल्याचे कार्यक्रम घेत राहतात. त्याच्यापेक्षा हा चित्रपट दाखवा की शाळेत तुमच्या जवळच्या. बुद्धी त्यांना कधी येईल ते बघू. पण आता बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला, मला ते एक प्रश्न विचारायचा आहे की खूप सजग झालेली असते जनता. तुमच्यासारखे लोक जेव्हा चांगले चित्रपट बनवतात, अशा प्रकारचे काही चांगली नाटकं येतात आपल्या रंगभूमीवरती आणि त्या महाराष्ट्राच्या फार मोठ्या ग्रामीण भागातला प्रेक्षक ते पाहण्यापासून वंचित राहतो कारण सोयच नाही, तीव्र इच्छा असून तो जाणार कुठे 50 किलोमीटर 70 किलोमीटरचा प्रवास करून. तर छोटे छोटे थिएटर कुठेतरी आकाराला आले पाहिजेत, काहीतरी असं व्हायला पाहिजे. देशाच्या काही राज्यांमध्ये माझ्या मते आहे तशी सिस्टीम, काही ठिकाणी आहे. आपण जर परदेशातली काही उदाहरणं घेतली म्हणजे चायना वगैरे, आता आपण बऱ्याचदा बघा बातम्या ऐकतो रजनीकांतचा चित्रपट चायनामध्ये करोडोंची कमाई. त्याचं कारण असं प्रत्येक गावात थिएटर आहे. चायनातल्या प्रत्येक गावामध्ये म्हणजे जशी आपली ग्रामपंचायत असते त्याच्या बाजूलाच एक थिएटर आहे आणि लोकांना ती सवय आहे की जाऊन काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम बघायचे, भले गाण्यांचे असतील भले काय असेल, ती सवयच आपल्याकडे नाही आहे आणि आपल्याकडे तशी व्यवस्थाच नाही आहे. म्हणजे मध्यंतरी मला आठवते तुमच्या मार्फत हे सांगायला आवडेल की मध्यंतरी अजितदादा पवार यांनी एक आयडिया लढवली होती आणि ती खूप चांगली आयडिया होती. आता आमच्यातलेच काही लोक आहेत ते काय परत ते एकत्र त्याची मोठ बांधायची आणि ते सगळं पुढं न्यायचं, याला ना वेळ द्यायला पाहिजे. तर तो वेळ द्यायला पाहिजे. अजितदादांची ती कल्पना अशी होती की ST स्टँड जे आहे प्रत्येक ठिकाणचं, त्या ST स्टँडच्या वर
थिएटर बांधायचं. म्हणजे भले 100 कपॅसिटी, 125, 150. आणि मग समजा उदाहरणार्थ हेमंत ढोमेला मंचर एस टी स्टँड दिलं, तर त्यांनी ते एस टी स्टँड बांधायचं हाताशी एक बिल्डर धरून. त्यांनी काय पार्टनरशिप ठरवावी, जे काय असेल ते, खाली गाळ्या असतील ज्यातनं त्यांचा तो खर्च निघेल, आणि वरती चित्रपटगृह चालवावं. मग ते 2 पडदा 1 पडदा ज्याला जसं जमतंय तसं. ही आयडिया खूप छान होती. ह्या निमित्ताने ते सुरू होऊ शकतं, पण ते राहिलं परत, म्हणजे ते बारगळलं कुठेतरी. अनेक सरकार बदलली आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 10-12 वर्षापूर्वीची आहे त्यांची कल्पना. तर मला असं वाटतं की ही कल्पना आजही राबवली गेली पाहिजे. कोकणामध्ये ना आम्ही एक दौरा केला, तर कोकणात या निमित्ताने बघायला खूप इंटरेस्टिंग गोष्ट मिळाली. रिसॉर्ट्स आहेत ना, त्या रिसॉर्ट्समध्ये छोटी छोटी थिएटर आता बनवत आहेत. म्हणजे एक रिसॉर्ट आहे ज्याच्यामध्ये 80 लोकांचंच फक्त थिएटर आहे. काही असे नका, कशाला पाहिजे दरवेळेला 500चं मोठं थिएटर. आणि अशा थिएटरमध्ये सिनेमा लागलाय आपला आणि लोक जाऊन पाहतायत. तर मला असं झालं या निमित्ताने की ओके, म्हणजे थिएटर आलं तर लोक जाऊन पाहणार आहेत, थिएटरच नाही. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागात ना 1 पडदा चित्रपटगृह आहेत ज्याची अवस्था फार बिकट आहे. म्हणजे कुठलाही पुरुष आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन त्या चित्रपटगृहात जाईल असं वातावरण आता राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आणि आत्ता काय, आता आपण सगळेच थोडंसं मॉल कल्चर, चांगलं रेस्टॉरंट, अशा गोष्टी पाहतो आपल्या कुटुंबाला घेऊन जायला. तर त्याच्यामुळे एक स्वच्छ नीटनेटकं सिनेमागृह ही आत्ता काळाची गरज आहे, आणि जेच ग्रामीण भागात नाही आहे. सो त्याच्यामुळे ती आता सवयच गेली. घरातली बाई चित्रपटगृहाला जाणं हे कल्चरच ग्रामीण भागात पूर्ण बंद झालंय. तर चित्रपटगृह चांगली झाली, ती डिसेंट झाली, घरातल्या बाईंनी जाण्याजोगी झाली, तर मला वाटतं हे सुरू होईल पुन्हा. बरोबर आहे. मला थोडंसं काही चित्रपटाशी संबंधित आहे, तुमच्या नेहमीच्या जगण्याशी संबंधित आहे भूमिकांची. म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकलं ते नामदेव ढसाळ, तू ही इयत्ता कंची वगैरे, त्या अनुषंगाने मला आणखीन एक पण विचारायचं की बरेचसे मराठी कलावंत किंवा आपल्या बॉलिवूडमधले किंवा चित्रपट सृष्टीतले एकूण कलावंत, पडद्यावरती डॅशिंग कला भूमिका साकारणारे लोक महत्त्वाच्या वेळेला मात्र मूग गिळून गप्प बसतात, भूमिका मांडण्याला प्राधान्य देताना दिसत नाहीत. तुम्ही प्रत्येक बाबतीत तुमची मतं ठामपणे मांडता, विचार तुमचे ठामपणे समाज माध्यमांवरती तुमच्या कलाकृतींमधून सुद्धा मांडताना दिसता. तर हे अशा प्रकारे धडक घेणं किंवा जे आता ट्रोल धाडी सगळीकडे नाक्यावरती असतात, अशा वेळेला आपल्यावरती चालून यायला याची भीती कधी वाटत नाही? तुम्ही कसं हे करू शकता? नाही वाटत. काय आहे, एक मेंटॅलिटी असते माणसाची, लोकाश्रय का राजाश्रय. तर आमच्यातले बरीच मंडळी राजाश्रयाकडे झुकतात की आपण कोणाचं मन कशाला दुखवा, उद्या त्याचं सरकार आलं ह्याचं सरकार आलं तरी आपण सेफ राहायला पाहिजे. मला असं वाटतं की आपला म्हणून एक विचार असतो, लोकाश्रय जास्त महत्त्वाचा, राजाश्रय मिळेल तेव्हा मिळेल. आपण लोकांमध्ये आपल्याला जे वाटतं ते बोलत राहायला पाहिजे. आणि खूप छान गंमत मी मध्यंतरी शोधली की आपण आपलं मत मांडायचं, खाली काय लिहिलंय ते वाचायचं नाही. कारण खाली काय लिहिलं की आपल्या डोक्यात घोळ सुरू होतो. शिवाय दुसरी गोष्ट पण त्याच्यातली आहे की हे जे 4 पैसे घेऊन ट्रोल करणारी मंडळी आहेत त्यांना आपण ब्लॉक पण करता येतं. म्हणजे तोही उत्तम, आणि त्यांनी छान पण वाटतं. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे हा खेळ सुद्धा म्हणून छान आहे, मनोरंजन म्हणून, की आपण टाकायचं त्याच्या खाली ते शिव्या द्यायला सुरूच करतात मग. आणि ते आई बहिणी वर्णन खूप घाण असतं, ते सगळी भाषाही घाणेरडी आहे. विचारांनी ते लढतच नाहीत, कारण त्यांना तो विचार मान्य होतो. त्यांना असं होतं ह्याला कमबॅक आपण द्यायचा काय, तर ह्याची आई काढूया आपण का. मग त्याच्यावर ते ब्लॉक बटन दाबलं का मजा येते की आपण काय मजा येते म्हणजे ठेचल्याची मजा येते. असं एक किडा ठेचला आपण आणि ह्याने ना अजून बळ येतं की ओके, आपल्याला आपण जो विचार मांडला, असं म्हणतच नाही आपण की आपलाच विचार बरोबर, पण त्या विचाराला खाली विचारांनी का उत्तर दिलं जात नाही. आणि आपल्याला लक्षात सुद्धा येतं, सर तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ती प्रोफाईल्स बघून ना लक्षात येतं की ही काय मेंटॅलिटी आहे किंवा हे कुठून. त्यांचे ते DP सेम असतात, त्यांची ती नावं सेम असतात, आणि मग तुम्हाला असं लक्षात येतं अच्छा ट्रोलिंगसाठी बनवलेली ती हँडल्स आहेत. त्यामुळे ते कायच चर्चा करणार, ज्यांनी स्वतःचाच चेहरा लावलेला नाही आहे तो कायच चेहरा आपल्याला दाखवणार. तर त्याच्यामुळे मला त्याची कधीच पर्वा नसते. हो, क्षितीला त्याची प्रचंड भीती असते, कारण क्षितीचं म्हणणं आहे की आपण अशा क्षेत्रात काम करतो की जिथे लोकांची मनं दुखावली नाही पाहिजेत, म्हणजे किंवा आपण एकाच विचाराचा झेंडा घेतलाय असंही नाही वाटलं पाहिजे. तर मी म्हटलं नाही, आपण कुठे एका पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा झेंडा घेतलाय, आपला जो विचार आहे तो आपण मांडत राहूया.
बरं, परत आपण आपलं प्रोफेशन तर सोडणार नाही, तेच रोजीरोटी आहे आपली. पण आपण एक उदाहरण सेट करू शकतो की तुम्हाला समाजातलं जे खटकतं त्याविषयी बोला, कारण तुम्ही घरी बोलून काय होणार नाही आहे. तुम्ही लोकांना प्रेरित केलं पाहिजे, लोकांमध्ये जाऊन बोललं पाहिजे की हे चूक आहे किंवा हे बरोबर आहे. आणि फारसा फरक पडत नाही. मला असं लक्षात येतं की हे सगळं आपल्याला त्या समाज माध्यमांवरतीच फक्त दिसतं. जेव्हा केव्हा विरोधात बोललेल्या व्यक्तीसुद्धा भेटतात ना, तेव्हा ते खूप छान चर्चा करतात. म्हणजे आता मी सर्वपक्षीय माझे मित्र आहेत, त्या सगळ्यांशी बोलताना आपल्याला लक्षात येतं की एका पॉईंटनंतर आपण एक प्रश्न विचारला आणि त्याच्याकडे उत्तर असेल किंवा त्याच्यावर एक छान चर्चा होऊ शकते. बरं बाबा, तुझं खरं, अशा लेवलला ती संपू शकते. पण हे समाज माध्यमांवरती काय झालं, इंटरनेट स्वस्त झालं या भारतामध्ये जिथे शिक्षण आणि आरोग्य स्वस्त व्हायला पाहिजे तिथे इंटरनेट स्वस्त केलं आहे सरकारने बघा. आणि ते इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे ना नको तिथं बुद्धी लोकांची चालायला लागली. तर पहिलं म्हणजे हे इंटरनेट महाग केलं पाहिजे. ते वापरण्याची सुद्धा एक कुवत असलेल्या लोकांना ते दिलं पाहिजे, कारण ती बौद्धिक कुवतही वापरणाऱ्यांमध्ये नाही आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो ती डेव्हलपमेंट ही नव्हे, डेव्हलपमेंट इथं होत असते. तर ती तिथली डेव्हलपमेंटच थांबलेली आहे की काय असा प्रश्न तयार होतो. खरं आहे, हे खूप लोकांनी शिकण्या यापासून काहीतरी धडा घेण्यासारखा. मला हा ना जाता जाता आणखीन एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, तो घाई होईल फार कदाचित. अजून क्रांतिज्योती मोठ्या प्रमाणामध्ये थिएटरमध्येच बघितला जातोय आणि अजूनही काही आठवडे लोक त्या चित्रपटाच्या प्रेमात राहतील. नवीन काही डोक्यात लगेच असं सुरू होतं चक्र एखादा चित्रपट रिलीज झाल्यावर काही दिवसांनी, कसं असते ती? नाही, ही प्रोसेसच तुम्हाला सांगतो फार गमतीशीर अशी आहे की आत्ता चित्रपटगृहात जो चित्रपट आहे त्याच्या निमित्ताने जेव्हा बोलणी होतात लोकांशी, प्रेक्षकांशी सुद्धा किंवा तुमच्याशी सुद्धा, तुमचे फीडबॅक येतात, त्याच्यातनं एक लक्षात येतं की नेमकं काय हवं आहे आत्ता, म्हणजे नेमकं प्रेक्षकाला सुद्धा काय बघायचं आहे. आणि तेव्हाच तो पुढचा चित्रपट ठरतो. फर्स्ट क्लास दाभाडे हा गेल्या वर्षी 24 जानेवारीला आला. तो चित्रपटगृहात असताना आम्ही जी आमची पारंपरिक पद्धत आहे की थिएटर व्हिजिट करायच्या, लोकांमध्ये जाऊन गप्पा मारायच्या बिंदास्त, काय आवडलं काय नाही बिंदास्त बोलायचं आणि लोकही बोलतात हक्काने. आणि त्याच्या प्रमोशन्समध्ये ठरलं की पुढचा चित्रपट आपला मराठी शाळेवर असणार. त्यामुळे आत्ताच्या प्रमोशन्समध्ये 2-3 विषय समोर आलेले आहेत की बापरे, ह्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे किंवा ह्याच्यावर काहीतरी गमतीशीर होऊ शकतं. आता म्हणजे अगदी मी काय अनाऊन्समेंट करत नाही आहे, परंतु माझ्या गावामध्येच मध्यंतरी एक घटना घडली की बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण मृत्युमुखी पडले. मग ते माझ्या गावातल्या ग्रामस्थांनी सगळं रस्ता जाम वगैरे सगळं केलं. होय. म्हणजे पिंपरखेड हे गाव तेव्हा फेमस झालं, बिबट्या शिकार करतो ते गाव का वगैरे. तर मला असं वाटतं की अशा ज्या घटना आहेत किंवा असे जे मुद्दे आहेत ते चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे येऊ शकतात, पुन्हा मनोरंजनाच्या माध्यमातून. आणि माझ्या आजूबाजूला जे घडतं आहे किंवा माझ्या जगण्याशी जे रिलेटेड आहे, म्हणजे आता माझ्या शेतातच आहे बिबट्या, म्हणजे आपल्या घराच्या बरोबर मागे आपला गोठा आहे, तर ते बिबट्या कधी कधी येऊन बसलेला असतो. आता माझी भावंडं वगैरे ह्यांच्यासाठी तो चर्चेचा गमतीचा विषय झालेला आहे. बिबटेश वगैरे हाक मारत असतात ते त्याला, तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आता रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. आता इथं बसून म्हणणं की त्यांना गोळ्या घाला किंवा हे करा, ह्या उपाययोजना खूप आधी करायला पाहिजे होत्या. म्हणजे ते जे भीमाशंकरला आणून बिबटे सोडले ना, बरोबर, ते प्रमाण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. 2005-06 साली विद्या अथरिया नावाच्या बाई आपल्या भीमाशंकर आणि जुन्नर आणि परिसरात प्रचंड काम करत होत्या, रिसर्च करत होत्या. तुम्हाला आठवत असेल तर आजोबा नावाचा जो सिनेमा ज्याच्यावर आला होता तीच केस. तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की ह्यांचं प्रजनन जे आहे ते आपल्याला रिस्ट्रिक्ट करावं लागेल, नाही तर याचा दूरगामी परिणाम फार भयानक असू शकतो. हे तेव्हा सांगितलं होतं. तेव्हा आपल्या राजकारण्यांना ती बाई वेडी वाटली होती, म्हणजे अक्षरशः वेडी, की काय बोलते, आम्हाला काय तेवढीच काम आहेत का आता. पण आता हेच राजकारणी म्हणू लागलेत की नसबंदी झाली पाहिजे आणि आता लोक त्यांच्यावर हसत आहेत की हे काय बोलताय तुम्ही. काही तर म्हणतात गोळ्या घाला, हे करा. तर हा जो विषय आहे आत्ता प्रचंड महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे माझ्या गावात, माझ्या आसपासच्या गावांमध्ये शेती करणंही फार कठीण झालेलं आहे. म्हणजे घरातला एकटा माणूस रात्री एकटा जाऊ शकत नाही. आता माझ्याकडे असं आहे की आपल्या शेतात जायचं आहे तर बाजूचे जे आहेत, म्हणजे माझे चुलते असतील, अजून आजूबाजूचे असतील,
ह्या सगळ्यांनी 8-10 जणांनी आज माझ्या शेतात रात्री पाणी घालायला जायचं, सगळ्यांनी मिळून हातात बॅटऱ्या काठ्या घेऊन, दुसऱ्या दिवशी त्याच्या. आता हे असे सगळे प्रकार चालू आहेत आणि फार कठीण आहे चित्र. म्हणजे एकट्याने फिरणं तर आता मुश्किलच आहे, छोट्या लेकरांना बाहेर कोणी सोडत नाही. एक ह्या बिबट्यामुळे एक चांगली गोष्ट एवढीच घडली की गावोगावी शौचालयं बांधण्यात आली. ही त्यातली पॉझिटिव्ह बाजूसुद्धा म्हणायला पाहिजे. पण दुर्दैवाने ह्याही बाजू आहेत. तर मला असं वाटतं की या विषयावर काहीतरी करायचं डोक्यात चालू आहे आता. हेमंत ढोमे एक प्रतिभाशाली माणसाशी संवाद साधलाय, त्याच्यावरती आता अधिक मी काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. थँक्यू हेमंत. इतक्या सगळ्या बिझी याच्यातून आणि महाराष्ट्रभर तुमचे दौरे चालू आहेत, त्यातून वेळ दिला, मी आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.